आदित्यने आजची मीटिंग कंडक्ट केली आणि ती अहिल्या काहीच बोलली नाही का त्याला? ऑन द कॉन्ट्ररी, त्या आदित्यने आमची सगळी इन्व्हेस्टमेंट आम्हाला परत केली आणि आम्हाला ऑफिसमधून हकलवून दिलं आणि त्या अहिल्या मॅडम एक चकार शब्द बोलल्या नाहीत. पण हे कसं शक्य आहे? आदित्य असं अचानक कसं येऊ शकतो? असो, तुम्ही काळजी करू नका. उलट बरंच झालं तुम्ही तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या कंपनीमधून काढून घेतली. ते आता तुम्ही परत त्यांच्या कंपनीमध्ये कधीच कुठली इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही हवं तर माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हां, मग आपण बघूच त्या किर्लोस्कर कंपनीमध्ये आता कोण इन्व्हेस्टमेंट करतंय ते. काय झालंय मॅडम? तुम्ही समजताय ना, तेवढे मूर्ख आम्ही नाही आहोत तुमच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला. मागे सुद्धा तुम्ही किर्लोस्कर ग्रुपला बुडवण्याच्या नादात आम्हाला बुडवायला निघाला होता. पण खरं तर ना, यावेळी आमची चूक झाली आहे. आम्ही डोळे झाकून तुमच्यावर विश्वास टाकला. हो ना, किर्लोस्कर कंपनीमध्ये आपला पैसा सुरक्षित होता. त्यांनी एकही पैसा बुडवला नाही. उलट वेळोवेळी आपल्याला नफा वाटप केले आहे. आपण तिथून बाहेर पडून चूक केली आहे. आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. आपण आपली चूक कबूल करू आणि पुन्हा किर्लोस्करांकडे इन्व्हेस्टमेंट करू. एक मिनिट, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. त्यांनाच आता इन्व्हेस्टर्सची गरज लागणार आहे. त्यामुळे तेच येतील लवकरच तुमच्याकडे तुमचे पाय धरत. काय? किर्लोस्कर कंपनीने नवीन इन्व्हेस्टर बोलवले आहेत? किर्लोस्कर कंपनीने नवीन इन्व्हेस्टर बोलवले आहेत. बघा, चांगली संधी आहे आपल्याकरता. मग आता वाट कसली बघताय? आपण आत्ताच जाऊन अहिल्या मॅडम आणि आदित्य सरांची माफी मागूया. दिशा, नवीन साड्या नीट वाटतं है ना? आमच्यासाठी आहेत ना, माझ्यासाठी आणि दिशासाठी. काय शर्ट कशाला आणलंय? बहिणी काय हो, आता तर दिवाळी पण झाली, मग शर्ट कोणासाठी आणले ते? अच्छा, तुम्ही आपल्या सर्व्हंट्सना परत एकदा गिफ्ट देणार आहे का दिवाळीचं? चालेल. न्यूज असो मॉम, काही काय बोलताय तुम्ही? इतके चांगले शर्ट्स त्यांनी असंच कोणाला गिफ्ट करायला नसतील आणले. मग हे त्यांनी नक्कीच कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीसाठी आणलेत. बरोबर बोलतीयस तू दिशा. हे सगळे शर्ट्स मी आदित्यासाठी आणलेत. हं? काय? प्रीतम, हे शर्ट्स लवकरात लवकर आदित्यपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कर. हो, मी करतो ना. अहिल्या, आदित्यने आज जे केलंय ना, त्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी डिझर्व करतो तो. म्हणजे बघ ना, त्यांनी एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे, तर एक हितचिंतक म्हणून थँक्यू तर म्हणायला हवं ना. म्हणजे मी तर म्हणतो त्यापेक्षा असं कर ना, तू त्याला सहकुटुंब जेवायलाच बोलव ना. दादासाहेब कशाला? म्हणजे फायनली दादा आणि पारू आपल्या घरी येणार आहेत. येस.
अहिल्याच्या या होकारानं आता सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटायला लागले. हो चला तयारी लागा चला. हो 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 लगेच. मी हे ठेवा बघा. काय करू कळत नाही. रागवलीस ना माझ्यावर पारू. शपथ सांगतोय तुला, मी जेव्हा ऑफिसच्या पार्किंग मध्ये पोहोचलो होतो ना, तेव्हा एका क्षणासाठी असं वाटलं की यावं परत घरी निघून. आणि मी निघालोही होतो, पण मग आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. पारू, आईने ही कंपनी खरंच खूप मेहनतीने उभी केली आहे का? आज तिला खरंच माझी गरज होती. त्यामुळे मी देवी आई बोलल्या तुमच्याशी? नाही, पण मी जे तिला सजेशन दिलं त्याला तिने नकार नाही दिला. तिने तिची संमती दाखवली. आदित्य सर, देवी आई तुमच्यावर लई राग धरून नाही बसणार. मला खात्री आहे लवकरात लवकर त्या तुम्हाला घरी परत बोलावून घेते. सगळं ठीक आहे, पण तुझ्याशिवाय मी घरी जाणार नाहीये. जोपर्यंत आई तुला मान सन्मानाने घरात घेत नाही तोपर्यंत मी घरात जाणार नाही. कळलं का? ठीक आहे, तुम्ही आवरून घ्या. नक्की रागवली नाहीयेस ना?